नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का? पण कधी विचार केलाय का, हा पाऊस नक्की येतो कुठून? आकाशात इतकं पाणी जातं तरी ते खाली कसं पडतं? चला तर मग आज आपण पावसाचा एक रंजक आणि वैज्ञानिक प्रवास समजून घेऊया. सगळ्यात आधी काम करतो आपला सूर्य. सूर्याची उष्णता समुद्र, नदी, तलाव आणि विहिरीच्या पाण्यावर पडते. उष्णतेमुळे पाणी हळूहळू वाफेमध्ये बदलतं. जसं आपण चहा उकळतो तेव्हा वाफ वर जाते, अगदी तसंच पाणी वाफेत रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेला म्हणतात बाष्पीभवन. बाष्पीभवन होताना पाण्यातील मीठ आणि अशुद्धता खालीच राहतात, म्हणूनच पाऊस गोड असतो. आता ही वाफ हलकी असल्यामुळे आकाशात वर जाते. वरच्या थंड हवेमुळे ही वाफ पुन्हा लहान लहान पाण्याच्या थेंबांमध्ये बदलते. असं हजारो लाखो थेंब एकत्र आले की तयार होतात ढग. या प्रक्रियेला म्हणतात सांद्रीभवन. ढगांमध्ये पाण्याचे थेंब सतत वाढत जातात. थेंब मोठे आणि जड होतात. जेव्हा ढग त्यांना धरून ठेवू शकत नाहीत तेव्हा हे थेंब पृथ्वीवर खाली पडतात. यालाच आपण म्हणतो पाऊस. जर हवा खूप थंड असेल तर हे थेंब बर्फ किंवा गारांच्या रूपातही पडू शकतात. या प्रक्रियेला म्हणतात पर्जन्यवृष्टी. पाऊस पडल्यानंतर काही पाणी जमिनीत झिरपतं आणि भूजल तयार होतं. काही पाणी नद्या, ओढे यामधून वाहत शेवटी समुद्राला मिळतं आणि पुन्हा सूर्याची उष्णता त्यावर पडते आणि पुन्हा बाष्पीभवन सुरू होतं. असा हा अखंड चालणारा प्रवास म्हणजेच जलचक्र. मुलांनो, लक्षात ठेवा, बाष्पीभवन ते सांद्रीभवन ते पर्जन्य ते संकलन या संपूर्ण प्रक्रियेला म्हणतात जलचक्र. जलचक्रामुळे पृथ्वीवर पाण्याचा समतोल राखला जातो. म्हणूनच आपल्याला पाऊस पडतो आणि पाणी मिळतं. पाणी नसतं तर झाडं नसती, प्राणी नसते आणि आपणही नसतो. म्हणूनच पाणी जपा, पाणी वाचवा, कारण पाणी म्हणजेच जीवन आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच आमच्या skworld_VLG चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अशाच सोप्या आणि छान पद्धतीने अभ्यास शिकण्यासाठी आमच्या skworld_VLG सोबत रहा. धन्यवाद.